द ओनली कॉन्स्टंट इज चेंज. म्हणजेच काय तर बदल हा एकमेव स्थिर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सतत बदल हा घडत असतो. कधी लगेच तर कधी वेळ लागतो. सध्या असेच बदलाचे वारे युरोपात वाहू लागलेत. निदान तसं चित्र तरी दिसतंय. कधी युरोपातील कोणत्या देशाच्या नेत्याने घेतलेल्या भूमिकेमुळे तर कधी निवडणुकींच्या निकालातून. युरोपमधल्या या बदलाच्या वाऱ्यांचा ओघ सध्या येतोय नेदरलँडमधून. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण युरोपसहित साऱ्या जगाचं लक्ष आज नेदरलँड्सकडे केंद्रित झालंय. तर याच बदलांच्या वाऱ्याविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, न्यूज डंकाच्या जगाचा कानोसा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नेदरलँड्स हा पश्चिम युरोपातला एक देश. या देशात नुकत्याच निवडणुका पार पडल्यात आणि निवडणुकीच्या निकालाकडे मात्र साऱ्या जगाचं लक्ष लागून होतं. आणि या निकालानंतर नेदरलँड्सने हे लक्ष वेधून सुद्धा घेतलंय. पार्टी फॉर फ्रीडम या पक्षाचे संस्थापक आणि नेते गिर्ट वाइल्डर्स यांचा निवडणुकीत विजय झाला. त्यांच्या पक्षाने 150 पैकी 37 जागा जिंकल्या. वाइल्डर्स यांच्या पक्षाचा विजय झाला आणि नेदरलँड्समधला राजकारणाचा पट पालटला असं म्हणता येईल. याची थोडीफार अपेक्षा होतीच, कारण गेल्या निवडणुकीत त्यांना 17 जागा मिळाल्या होत्या. पण यंदा मात्र त्यांनी बाजी मारत 37 जागा जिंकल्या. पण त्यांच्या विजयाची आणि नेदरलँड्समधल्या निवडणुकांची इतकी चर्चा का, असा प्रश्न नक्कीच मनात आला असेल. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आता बघूयात. गिर्ट वाइल्डर्स यांची ओळख म्हणजे कट्टर उजव्या विचारसरणीचा नेता. शिवाय इस्लाम विरोधी भूमिकेसाठी सुद्धा ते ओळखले जातात. गिर्ट यांचा हा विजय दुसऱ्या महायुद्धानंतर नेदरलँड्समधल्या सर्वात उल्लेखनीय राजकीय बदलापैकी एक असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या विजयाच्या निकालाचा साऱ्या जगावर आणि विशेषतः युरोपमध्ये खोलवर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. कारण साधारण एखाद्या देशातल्या लोकांना काय हवंय, तिकडच्या लोकभावना काय आहेत, हे त्या देशाच्या निवडणुकीच्या निकालातून अगदी स्पष्टपणे प्रतिबिंबित होत असतात. म्हणजेच काय तर जिंकणाऱ्या पक्षाच्या मतांना, धोरणांना मतपेटीतून समर्थन दिलं जातं. आपण नीट निरीक्षण केलं तर अलीकडे युरोपीय देशांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये लोकांनी बहुतांश उजव्या विचारसरणीकडे झुकलेल्या पक्षांच्या आणि नेत्यांच्या हातात सत्ता दिल्याचं पाहायला मिळतंय. फ्रान्स असेल, ग्रीस असेल किंवा इटली असेल आणि आता नेदरलँडमध्ये सुद्धा उजव्या विचारसरणीचं गिर्ट वाइल्डर्स यांचं सरकार सत्तेवर आलंय. जवळपास 13 वर्षांनंतर नेदरलँड्सवासियांनी नवा नेता निवडलाय. यापूर्वी मार्क रुट्टे यांच्याकडे 13 वर्ष नेदरलँड्सची सत्ता होती. त्यामुळे लोकांना आता बदल हवाय हे अगदी स्पष्ट आहे. गिर्ट वाइल्डर्स हे अत्यंत अनुभवी आणि कसलेले राजकारणी आहेत. नेदरलँड्सच्या राजकारणात 1998 पासून ते सक्रिय आहेत. कधी सत्ताधारी पक्षात तर कधी विरोधी पक्षाच्या भूमिकेत त्यांनी सक्षमपणे काम केलंय. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि एकूणच त्यांच्या हेअरस्टाईलमुळे त्यांची तुलना अनेकदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली जाते. 2006 साली व्हीव्हीडी पक्ष सोडून वाइल्डर्स यांनी स्वतःच्या पार्टी फॉर फ्रीडम म्हणजेच PVV या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या स्थापनेपासूनच वाइल्डर्स यांनी नेदरलँड्सला निर्वासित, स्थलांतरितांच्या लोंढ्यापासून दूर ठेवण्याबाबत आग्रही भूमिका मांडली होती. शिवाय त्यांच्या पक्षाने जाहीरपणे हिजाब बेकायदेशीर घोषित करण्याबरोबरच मशिदी आणि कुराणवर बंदी घालण्याच्या भूमिकेवर सुद्धा जोर दिला होता. निवडणुकीच्या आधी प्रचारातही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. प्रचार करताना ते काही मुद्द्यांच्या बाबतीत काहीसे मवाळ मत प्रदर्शन करताना दिसले, पण तरीही जनतेने त्यांना कौल दिला. याचं कारण असू शकतं ते म्हणजे वाइल्डर्स यांनी मांडलेली भूमिका आणि जनतेला काय हवंय याची जाणीव ठेवून दिलेली आश्वासनं. नेदरलँडमध्ये निर्वासित, बेकायदा स्थलांतरितांना थारा नाही असा कडक इशारा त्यांनी दिलाय. आज नेदरलँड्समधल्या डच नागरिकांना तेच हवंय, कारण 13 वर्ष सलग पंतप्रधानपदी असलेले रुट्टे यांचं सरकार निर्वासितांच्या धोरणावर इतर पक्षांशी एकमत न झाल्यामुळे जुलैमध्ये कोसळलं आणि नेदरलँडमध्ये नंतर निवडणुका पार पडल्या. त्यामुळे निर्वासितांविषयी आता वाइल्डर्स कठोर भूमिका घेऊन मार्ग काढतील अशी जनतेलाही कुठेतरी आशा आहे. कारण निर्वासितांच्या लोंढ्यामुळे नेदरलँड्समध्ये आता घरांचा प्रश्न निर्माण झालाय. आकडेवारीनुसार 2022च्या अखेरीपर्यंत निर्वासितांची संख्या ही 4 लाखांपर्यंत पोहोचली होती. यामध्ये युक्रेन युद्धामुळे झालेल्या स्थलांतरितांसोबतच इस्लामिक देशांमधल्या अस्थिरतेमुळे युरोपची वाट धरणाऱ्यांचाही मोठ्या संख्येने समावेश होता. त्यातच नेदरलँड्समधली दिवसेंदिवस वाढत असलेली मुस्लिम लोकसंख्या, आसपासच्या देशांमधली इस्लाम विरोधी घटनांचे
तिथेही उमटणारे तीव्र पडसाद हाही तितकाच चिंतेचा आणि गंभीर विषय आहे. त्यामुळे एकूणच निर्वासितांची संख्या फोफावल्यामुळे तिथल्या पायाभूत सुविधांवर ताण अधिक वाढू लागलाय. त्याचा परिणाम म्हणजे महागाई. म्हणूनच वाइल्डर्स यांनी महागाई नियंत्रणाबरोबरच नागरिकांना आरोग्य सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध व्हाव्यात या मुद्द्यावर सुद्धा प्रचारात लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा निकाल म्हणजे विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. वाइल्डर्स यांची इस्लाम विषयकची मतं ही फार टोकाची आहेत. गिर्ट वाइल्डर्स यांनी देशाच्या कायद्यापेक्षा कुराण महत्त्वाचं वाटणाऱ्यांना देश सोडायला सांगितला होता. नेदरलँडमधल्या स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा आणि मूलभूत मूल्यांचा आदर करत नसलेल्यांना हा इशारा त्यांनी दिला होता. या सगळ्या नेदरलँडमधल्या मुख्य समस्यांच्या झळा आता सामान्य नागरिकांना बसू लागल्यात आणि त्याचेच परिणाम म्हणजे निवडणुकीत वाइल्डर्स यांचा झालेला विजय. कारण नागरिकांना हवाय आता बदल. नेदरलँडची भूमी डच नागरिकांची आहे आणि त्यांना त्यांच्याच भूमीत सुखाने जगता आलं पाहिजे हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे आणि लोकांनी तो मान्य करायला आता सुरुवात केली असं साधारण दिसून येत आहे. खरं तर वाइल्डर्स यांच्या विजयामुळे युरोपियन युनियनमध्ये सुद्धा काहीसं चिंतेचं वातावरण आहे. कारण ब्रिटनच्या ब्रेक्झिट प्रमाणेच नेदरलँड्सनेही नेक्झिटची भूमिका घेऊन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं पाहिजे, डच नागरिकांच्या हिताच्या भूमिका घेतल्या पाहिजेत यासाठी वाइल्डर्स आग्रही आहेत. त्यामुळे नेदरलँड्सचं युरोपियन युनियनमधलं भविष्य सुद्धा वाइल्डर्स यांच्या विजयामुळे बदलू शकतं. त्यामुळे आगामी काळ हा निश्चितच युरोपियन युनियन आणि नेदरलँड्स यांच्या संबंधांची परीक्षा पाहणारा ठरू शकतो, यात शंका नाहीये. फक्त देशांतर्गत कठोर भूमिकांमुळेच त्यांची चर्चा आहे तर असंही नाही. त्यांनी अनेक इतर देशांमधील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका आंतरराष्ट्रीय पटलावर अगदी ठामपणे मांडली. त्यात भारताचा सुद्धा समावेश आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर नुपूर शर्मांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी विल्डर्स यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं. खरं बोलल्याबद्दल नुपूर यांनी माफी मागू नये असं वाइल्डर्स म्हणाले होते. त्यांनी नुपूर शर्मा यांची बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर लावून धरली होती. बांगलादेशमधल्या अल्पसंख्याकांवरच्या वाढत्या हिंसाचारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. बांगलादेशातल्या हिंदूंची घरं, प्रार्थनास्थळं आणि दुकानं जाळण्याच्या घटनेवर त्यांनी आवाज उठवला होता. शिवाय काश्मीरमधलं कलम 370 हटवण्यावरही वाइल्डर्स यांनी भारत सरकारला पाठिंबा दिला होता. वाइल्डर्स म्हणाले होते की भारत हा लोकशाही असलेला देश आहे तर पाकिस्तानमध्ये दहशतीचं साम्राज्य आहे. कलम 370 हटवणं हा योग्य निर्णय आहे आणि जगाने त्याला पाठिंबा द्यायला हवा. गिर्ट वाइल्डर्स यांची राजकीय ओळख आता सांगितली. त्यांची विचारसरणी कशी आहे हेही आता थोडं स्पष्ट झालं असेलच. पण त्यांची ही विचारसरणी कशी डेव्हलप होत गेली ते जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर वाइल्डर्स यांचा जन्म 6 सप्टेंबर 1963 मध्ये झाला. सामान्य घरात जन्म घेतलेल्या वाइल्डर्स यांना जग पाहायचं होतं, अनुभवायचं होतं. त्यासाठी ते इस्रायलला काही काळ राहिले. पुढे त्यांनी काही अरब देशांना भेटी दिल्या आणि त्यांची जी आत्ताची विचारसरणी आहे ती यातूनच घडत गेली. 1998 मध्ये त्यांनी VVD म्हणजेच पार्टी फॉर फ्रीडम अँड डेमोक्रेसीचं सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. पुढे मतभेदामुळे त्यांनी 2004 मध्ये तो पक्ष सोडला आणि 2006 मध्ये त्यांनी PVV म्हणजेच पार्टी फॉर फ्रीडमची स्थापना केली. त्यांना मतदारांच्या पाठिंब्याचा नेहमीच भक्कम आधार होता. त्यांच्या विचारांमुळे आणि भूमिकांमुळे ते कायम नेदरलँड्स आणि परदेशात एक वादग्रस्त नेता म्हणून ओळखले जातात. 2004 पासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सतत येत असतात. त्यामुळे ते सशस्त्र पोलिसांच्या सुरक्षेतच वावरतात. आता युरोपमधलं वातावरण बघायला गेलं तर यापूर्वी युरोपची वाटचाल ही दीर्घकाळ साधारणतः एका दिशेने सुरू होती. पण आज युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उजव्या पक्षांचे वारे वाहू लागले. युरोपमधले हंगेरी, पोलंड, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, जर्मनी अशा अनेक देशांमध्ये उजव्या विचारसरणीची सरकार आहेत. साधारण यातील अनेक देशांमधील सरकारचा एक अजेंडा आहे तो म्हणजे स्थलांतर रोखणं. आजूबाजूच्या देशांमधून म्हणजेच सिरिया, इराक, येमेनमधून येणाऱ्या निर्वासितांना कसं सामावून घ्यावं हा एक गहन प्रश्न आज युरोप समोर आहे. सिरिया, इराक, येमेनमधल्या युद्धाच्या वाढत्या समस्येमधून बचाव करण्यासाठी म्हणून तिथली सामान्य जनता भूमध्य समुद्रामार्गे युरोप गाठतोय. या स्थलांतरित होत असलेल्या लोकांच्या समस्येकडे याआधी मानवी सुरक्षिततेच्या चौकटीमधून बघितलं जायचं. म्हणूनच त्यांना योग्य प्रकारे सहाय्य करणं, पुन्हा नव्याने आयुष्य सुरुवात करण्यासाठी त्यांना मदत करणं हे गरजेचं मानलं जात होतं. पण आज या समस्येकडे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने बघितलं जातं. या राष्ट्रीय सुरक्षिततेचा रोख हा वाढता इस्लामिक दहशतवाद आहे.
शिवाय मूळ नागरिकांच्या हक्कांवर, अधिकारांवर यामुळे गदा येते. अधिकचा भार त्यांना सोसावा लागतोय. कोविड, ऊर्जा संकट, युक्रेन रशिया युद्ध यामुळे युरोपियन देशांना याची जाणीव आता होऊ लागली की त्यांनी सर्वप्रथम स्वतःचं हित जपलं पाहिजे. देशातील करदात्या नागरिकांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची आणि कल्याणाची काळजी न घेणं हे मानवी हक्कांचं उल्लंघन करण्यासारखं आहे आणि याचा निवडणुकीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो, जो कोणत्याही राजकीय पक्षाला नकोय. साधारण गेल्या 7-8 वर्षांपासून हे स्थलांतर वाढलं होतं. अनेक तज्ज्ञांनी तेव्हा सांगितलं पण होतं की आता जरी युरोपला याच्या फार झळा बसत नसल्या तरी पुढील 3-4 वर्षात त्या बसायला सुरुवात होईल आणि आज तेच घडताना दिसतंय. त्यामुळे स्थलांतरितांविरोधातील धोरणांची मागणी पुन्हा एकदा जोर धरताना दिसते. काही वर्षांमध्ये युरोपीय देशांमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षांचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि नेदरलँडमधल्या गिल्ट वाइल्डर्स यांचा विजय ही त्याचीच सुरुवात असण्याची शक्यता आहे. याचं चित्र भविष्यात अधिक स्पष्ट होईलच. तुर्तास याच विषयाचा आपण इथेच थांबूयात, पण तुम्ही पाहत राहा न्यूज रंका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.